Hello friend, today we are going to discuss about the IUPAC nomenclature of coordination compound. This is the most important topic in our chemistry, and it is most beautiful and very easy topic to name the IUPAC name of that coordination compound. So let's see that there are a number of rules to how to write the name of IUPAC name of coordination compound. So first rule is that if the coordination compound like this, there is a central metal ion and there is a number of ligands. This is the coordination compound. In this coordination compound, this is the complex. This is the complex compound or coordination sphere. There may be a counter ion, negative ion, and there may be a positive ion, cation, and here an ion. Okay. So first rule of to name the coordination compound. First rule to name the coordination compound is that the name of cation write first and then write name of anion. बघा सुरुवातीला काय करायचं आहे, कॅटायनचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर एनायनचं नाव लिहायचं आहे. सुरुवातीला काय लिहायचं आहे, कॅटायनचं नाव. एक्झाम्पल घेऊ आपण. CONS3/6Cl3 या कंपाऊंड मध्ये कॅटायन कोणता आणि एनायन कोणता. विच वन इज द कॅटायन अँड विच वन इज द एनायन. When you add this compound in water, this 3 chlorine ion remove as a Cl minus ion. 3 chlorine ion remove as a 3 Cl minus ion. Means 3 Cl minus ion क्या हो जाएंगे, काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे 3 निगेटिव्ह चार्ज गेल्यावर कॉम्प्लेक्सवर कोणता चार्ज येईल, 3 पॉझिटिव्ह. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही असं लिहू शकता, हा असा कॉम्प्लेक्स दिलेला आहे, हे 3 निगेटिव्ह काढले म्हणजे याच्यावर 3 निगेटिव्ह चार्ज आहेत. एका Cl वर 1 निगेटिव्ह, तर 3 Cl वर किती निगेटिव्ह, 3 निगेटिव्ह. याच्या अपोजिट चार्ज जसं की NaCl, Na प्लस काढून टाकला तर Cl वर काय राहते, Cl मायनस. NaCl मधला Cl मायनस काढून टाकला तर Na वर काय होऊन जाईल, ऑटोमॅटिक अपोजिट चार्ज होऊन जाईल. सिमिलरली इन दिस कॉम्प्लेक्स, हा एक कॉम्प्लेक्स दिलेला राहील आणि या कॉम्प्लेक्स मध्ये 3 क्लोरीन आयन म्हणजे निगेटिव्ह आयन आहे, ते काढून टाकल्यानंतर कॅटायन कोणता होऊन जाईल, कॉम्प्लेक्स आयन. हा जो कॉम्प्लेक्स आयन आहे त्याच्यावर 3 पॉझिटिव्ह चार्ज आला. आता या दोन पैकी कॅटायन कोणता झाला, तर कॉम्प्लेक्स आयन काय झाला, कॅटायन झाला, आणि क्लोरीन काय झाला, एनायन झाला. म्हणजे सुरुवातीला इनिशियली यू हॅव टू राईट द नेम ऑफ दिस कॅटायन अँड देन राईट द नेम ऑफ एनायन. ओके. तो अशा पद्धतीने तुम्ही, पहिला रूल आहे कॅटायन, राईट द नेम ऑफ कॅटायन देन राईट द नेम ऑफ एनायन. सेकंड, देन naming of coordination compound, naming of coordination sphere. coordination compound म्हणजे आता हा coordination sphere आहे. naming of coordination sphere, write the name of ligand. Initially write the names of ligands. ligand चे नाव लिहायचे तुम्हाला, जेवढे लिगंड असेल, and then write the name of central metal ion followed by oxidation state. oxidation state. बघा काय करायचं आहे, पहिल्यांदा काय केलं, कॅटायनचं नाव लिहिलं, नंतर एनायनचं नाव लिहिलं. कॅटायन कॉम्प्लेक्स असेल तर कॉम्प्लेक्स मध्ये पहिले लिगंडचं नाव लिहायचं, नंतर सेंट्रल मेटल आयनचं नाव लिहायचं. आधी काय लिहा, सुरुवातीला काय करावं लागेल, इथं कॅटायन हा कॉम्प्लेक्स आयन आहे आणि एनायन नंतर लिहायचा. तर सुरुवातीला काय करावं लागेल, कॉम्प्लेक्स आयनचं नाव लिहिताना पहिले लिगंडचं नाव लिहा आणि नंतर सेंट्रल मेटल आयनचं नाव लिहा. तर नेमिंग ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, इनिशियली राइट द नेम ऑफ लिगंड्स and then write the name of central metal ion followed by oxidation state in रोमन स्टाईल. रोमन स्टाईल मध्ये ऑक्सिडेशन स्टेट लिहायची आहे. म्हणजे यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट सेंट्रल मेटल आयनची
माहीत पाहिजे. ओके, तर आपण याचं नाव नॉमेनक्लेचर करू. बघा, इन दिस कॉम्प्लेक्स कोबाल्ट, दिस इज द कॉम्प्लेक्स अँड दिस इज क्लोरीन आयन. तर पहिले तुम्हाला काय काढावं लागेल, सुरुवातीला ऑक्सिडेशन स्टेट काढावं लागेल. कशी काढतो, Cl3 आहे, इथं काय असेल Cl3 काढल्यानंतर 3+ आला, ऑक्सिडेशन स्टेट काढून घ्या कोबाल्टची. X प्लस अमोनियावर चार्ज आहे काय, 6 अमोनिया आहे, पण चार्ज आहे काय 0, इज इक्वल टू +3. +3 कसा घेतला मागच्या वेळेस आपण शिकलो. X प्लस 0, 6 इंटू 0, 6 इंटू 0 0, X प्लस 0 इज इक्वल टू +3 मीन्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इज +3. ऑक्सिडेशन स्टेट मिळाली. आता सुरुवातीला काय करावं लागेल, कॅटायनचं नाव आधी लिहावं लागेल, नंतर ॲनायनचं. हा कॅटायन आहे, कॉम्प्लेक्स कॅटायन आहे, क्लोरीन ॲनायन आहे. तर काय करायचं आहे, आता एकापेक्षा जास्त लिगंड असेल, इफ लिगंड्स, आता नेमिंग ऑफ लिगंड माहीत पाहिजे. नेमिंग ऑफ लिगंड्स, बघा आपण डीप मध्ये चाललो आहे धीरे धीरे. नेमिंग ऑफ लिगंड्स, इफ देर आर मोर दॅन वन लिगंड, एकापेक्षा जास्त लिगंड असेल तिथं काय लावायचं, 2 असेल तर डाय लावायचं. 1 2 2 लिगंड असेल तर डाय लावायचं, 3 असेल तर ट्राय लावायचं, 4 असेल तर टेट्रा लावायचं, 5 असेल तर पेंटा लावायचं, 6 असेल तर हेक्झा लावायचं. काय केलं मी, इथं किती लिगंड आहे 6, तर तुम्ही काय लावा हेक्झा. इथं 4 असते तर टेट्रा, 5 असले तर पेंटा, 3 असले तर ट्राय, 2 असले तर डाय, अशा टाईपचे नॉमेनक्लेचर लिहावं लागतं. आता इथे एकाच टाईपचे लिगंड आहे म्हणून हा कॉम्प्लेक्ससाठी आपण हा रूल वापरू. तर इकडे बघा, हा कॉम्प्लेक्सचं नाव काय होईल बघा, कोबाल्ट. आणि बघा सुरुवातीला हा असा कॉम्प्लेक्स दिलेला आहे. यू हॅव टू राईट द IUPAC नेम, you have to write the IUPAC name of this complex. You have to apply first rule, the name of cation, then name of anion. cation कोणता आहे, पहिला कॅटायन आहे, दुसरा anion आहे. तर पहिल्यांदा कॉम्प्लेक्स आयनचं नाव लिहायचं आहे. कॉम्प्लेक्स आयनचं नाव मध्ये लिगंड आधी, नंतर सेंटरमेटल आयन. तर लिगंड काय आहे 6 आहे, 6 आहे म्हणजे हेक्झा. 6 आहे, if there are 6 ligand then write the hexa prefix. हेक्झा, अमोनिया मीन्स अमाइन, हेक्सा अमाइन, अमोनिया को क्या बोलते हैं अमाइन. वाटर को क्या बोलेंगे एक्वा. ओके, वाटर को एक्वा, NO2 को नाइट्राइटो, ये लिख के देता मैं. ओके ठीक है, तो यहाँ पे अमोनिया है, हेक्सा अमाइन. हेक्सा अमाइन लिगंड संपले का. बघा किती लिगंड आहे, अमोनिया लिगंड आहे पण 6 अमोनिया आहे. 6 अमोनिया म्हणजे हेक्सा अमाइन. त्याच्यानंतर लिगंड संपले, लिगंड संपल्यानंतर काय लिहा म्हणतात, राइट द नेम ऑफ लिगंड देन राइट द नेम ऑफ सेंट्रल मेटल आयन. हेक्सा अमाइन. ओके, हेक्सा अमाइन, अमोनियाला अमाइन लिखा, हेक्सा अमाइन. इसके बाद सेंट्रल मेटल आयन कौन सा, कोबाल्ट. कोबाल्ट आहे. ओके, ब्रॅकेट मध्ये काय सांगितलं मी, रोमन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आली होती इथे काढली +3. बघा कोबाल्ट अमाइन कॉम्प्लेक्सची ऑक्सिडेशन स्टेट काढली कोबाल्टची +3, म्हणून इथे रोमन मध्ये काय लिहायचं आहे +3 न लिहिता रोमन मध्ये 3 लिहायचं. ओके, काय लिहिलं, राईट द नेम ऑफ कॅटायन फर्स्ट. बघा कॅटायनचं नाव काय लिहिलं, हा कॅटायन होता कॉम्प्लेक्स आहे. कॅटायन कोणता आहे कोबाल्ट, आणि हा असा कॉम्प्लेक्स आहे, हा आहे कॅटायन. तर कॅटायनचं नावामध्ये पहिले लिगंडचं नाव लिहिलं. आता कॅटायन तुमचा कॉम्प्लेक्स आहे म्हणून कॉम्प्लेक्सचं नाव कसं लिहायचं, आधी लिगंड लिहायचे. लिगंड जर एकापेक्षा जास्त असेल तर त्याच्यानुसार प्रिफिक्स लावायचे, डाय ट्राय टेट्रा. 2 असेल तर ड्राय. इथं 6 आहे म्हणून मी काय केलं हेक्झा, त्याचं नाव लिहिलं, लिगंडचं नाव लिहिलं NH3. किती काय आहे हेक्झा अमाइन आहे म्हणून हेक्झा अमाइन. त्याच्यानंतर सेंट्रल मेटल आयन काय कोबाल्ट, हेक्झा अमाइन कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट काय रोमन मध्ये लिहिली, 3 होती 3 लिहिली. त्याच्यानंतर इथं काय क्लोरीन, इथं किती आले 1000 जरी क्लोरीन आले तरी तुम्हाला क्लोराइडच लिहायचं आहे, क्लोराइड. दिस इज द नेम ऑफ, दिस इज द IUPAC नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स. कसं केलं बघा, राईट द नेम ऑफ कॅटायन फर्स्ट. कॅटायनचं नाव लिहून घेतलं. कॅटायनचं नाव जर कॉम्प्लेक्स असला तर कॉम्प्लेक्सचं नाव काय केलं, पहिले लिगंडचं नाव लिहिलं, नंतर सेंट्रल मेटल आयनचं नाव लिहिलं, त्याच्यानंतर काउंटर आयन लिहिलं. इथं बाहेर शेवटी एनायन होता म्हणून क्लोराइड शेवटी लिहिलं. दिस इज द करेक्ट नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्सेस अँड देर इज नो स्पेस इन दिस नेम. देर इज
नो स्पेस इन दिस नेम, इथं स्पेस द्यायची नाही. ओके, तर अशा पद्धतीनं आपण नॉमेनक्लेचर करू शकतो. हे झालं पहिलं नॉमेनक्लेचर, एक कंपाऊंड घेतला. आता दुसरा मी हा घेतो K3 FeCN/6. आता सांगा K3 पोटॅशियम आणि त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स काय आहे, कॉम्प्लेक्स आहे. आधी पोटॅशियम काय झाला, कॅटायन झाला, कारण की के वर कोणता चार्ज असते नेहमी, अल्कली मेटल आहे, मेटल आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. तर 3 के किती आहे, एका के वर 1 प्लस, असे की किती के आहे 3 प्लस के गेले तर याच्यावर चार्ज काय येईल 3 मायनस, म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स काय आहे एनायन आहे आणि ह्या काय आहे कॅटायन. तर पहिले काय म्हणतोय, पहिला ग्रुप काय म्हणते, नेम ऑफ द कॅटायन राईट फर्स्ट अँड देन राईट द नेम ऑफ एनायन. सुरुवातीला काय करायचं आहे, कॅटायनचं नाव लिहायचं आहे. के प्लस म्हणजेच काय आहे, पोटॅशियम लिहिलं, पोटॅशियम झालं, कॅटायन संपला. आता एनायन मध्ये काय झाला, एनायन कॉम्प्लेक्स आयन आहे. तर सुरुवातीला तुम्हाला x काढून घ्या. Fe ची ऑक्सिडेशन स्टेट काय इथं x + 6 × -1 = -3, म्हणजे 6 - 3 काय येईल +3c. ऑक्सिडेशन स्टेट काढून बघा, Fe ची ऑक्सिडेशन स्टेट काय येईल +3 येईल. ओके, समजलं का? हे काय केलं मी, सुरुवातीला कॉम्प्लेक्स दिला होता तुम्हाला हा. या कॉम्प्लेक्स दिल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी ओळखायचा आहे कॅटायन कोणता, एनायन कोणता. सुरुवातीला जर दिलेला असेल, कॉम्प्लेक्सच्या आधी काही पण दिलं असेल तर तो कॅटायन असते, आणि कॉम्प्लेक्सच्या नंतर जसं इथं दिलं होतं, कॉम्प्लेक्स झाला हा कॉम्प्लेक्स, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो त्याला कॉम्प्लेक्स झाल्यानंतर जे लिहिलं ते एनायन असते. कॉम्प्लेक्सच्या आधी लिहिलं तर कॅटायन, सोपी आयडिया. कॉम्प्लेक्सच्या नंतर आला तर एनायन, कॉम्प्लेक्सच्या आधी आलं तर कॅटायन. किती आली तर 3 प्लस, त्याच्यावरचा चार्ज काढायचा, त्याच्या अपोजिट चार्ज कॉम्प्लेक्सवर द्यायचा. इथं कॅटायन होता, कोणता कॅटायन होता, के म्हणजे पोटॅशियम. 3 असेल 4 असेल इथं काही लिहायचं गरज नाही, एकच पोटॅशियम. 4 आले, 1000 आले, 50 आले तरी पोटॅशियमच द्यायचा, ट्राय डाय इथं लिहायचं नाही. त्याच्यानंतर पोटॅशियम संपला, आता उरलं काय आपलं कॉम्प्लेक्स उरला. कॉम्प्लेक्समध्ये सुरुवातीला काय करत असतो आपण, कॉम्प्लेक्स. आता इथेही बघा कॉम्प्लेक्स होता, कॉम्प्लेक्समध्ये सुरुवातीला काय घेतलं, लिगंडचं नाव लिहिलं. इथे लिगंड कोणता आहे, सायनाइड आहे. सायनाइडला किती लिगंड आहे, 6 चे 6 सायनाइड आहे. 6 असेल तर काय लिहिता, पोटॅशियम. हेक्झा म्हणजे 6, हेक्झा सायनाइडो और सायनो, हेक्झा सायनो. Fe ला आयर्न लिहितात, परंतु तुमचा कॉम्प्लेक्स आयनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. चौथा आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ही complex ion possess negative charge, then name of central metal ion end with ATE लावायचं. जसं आयर्न असेल तर काय करायचं, त्याला फेरेट करायचं, ATE लावायचं. आयर्न लिहिलं नाही, Fe ला आयर्न म्हणतो, पण या आयर्नचं काय झालं, फेरेट झालं. कशामुळे झालं तर कॉम्प्लेक्स आयनवर निगेटिव्ह चार्ज होता. इथं कॉम्प्लेक्स आयनवर पॉझिटिव्ह चार्ज होता म्हणून मी साधं कोबाल्ट लिहिलं. जर इथं निगेटिव्ह चार्ज आला असता कॉम्प्लेक्स आयनवर तर कोबाल्टेट लिहिलं असतं, AT लावलं असतं. ते Fe फेरेट. आणि ऑक्सिडेशन स्टेट कशी काढून घ्या तुम्ही, तुम्हाला कळेल, +3 येतात. दिस इज द करेक्ट नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स. बघा व्यवस्थित बघा काय केलं मी. पहिला कॉम्प्लेक्स घेतला, याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आयन पॉझिटिव्ह आहे, कॅटायन आहे, आणि एनायन नंतर आहे. तर कॅटायनचं नाव कसं लिहू, म्हणजे कॉम्प्लेक्स आयनचं नाव कसं लिहू, लिगंड लिहिले, 6 लिगंड होते. हेक्झा अमाइन होता, हेक्झा अमाइन कोबाल्ट, याच्यात निगेटिव्ह चार्ज आहे का नाही म्हणून कोबाल्टचा कोबाल्ट लावला. त्याच्यानंतर रोमन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट लिहिली आणि शेवटी क्लोराईड लिहिला. इथं तसं नाही, इथं पोटॅशियम आधी आहे म्हणून पोटॅशियम इज द कॅटायन, कॅटायनचं नाव आधी लिहिलं पोटॅशियम. त्याच्यानंतर 6 सायनो आहे, हेक्झा सायनो. Fe आयर्न राहिला नाही कारण की इथं निगेटिव्ह चार्ज आहे. इफ द कॉम्प्लेक्स आयन possess negative charge then write the ATE to the iron. So potassium hexacyanoferrate 3. So this is the correct name of this complex. Next झालं. आता नेहमी असेच कॉम्प्लेक्स येईल असं नाही. एखाद्या वेळेस काय होते, FeCl3NS3 असा कॉम्प्लेक्स दिलेला आहे. ओके, FeCl3NS3. आता काय करा तुम्ही, NS3/3. दिस इज द कॉम्प्लेक्स. यू हॅव टू राईट द नेम ऑफ दिस, IUPAC नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स. तर बघा कॉम्प्लेक्सच आहे, देयर इज नो चार्ज. ओके, इथं चार्ज आहे का 0, इकडे काही आहे का 0, फक्त न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे.
तर काय कराल, कॉम्प्लेक्सचं नाव कसं लिहिता, पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट काढून घ्या. Fe(x) प्लस 3 इंटू एका CL वर किती -1 मायनस 3 इंटू -1 प्लस 3 इंटू 0 इथं इक्वल टू काय 0 कारण इथं चार्ज आहे का नाही बघा. x मायनस 3 इंटू 0 0 म्हणजे 0 x इज इक्वल टू +3. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe इज +3. आता काय करायचंय, कॉम्प्लेक्सचं नाव लिहायचं आहे. किती आहे, 3 क्लोरो आहे आणि 3 अमाइन आहे. 2 टाईपचे लिगंड आहे. तर एकापेक्षा वेगवेगळ्या टाईपचे लिगंड आले तर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये नॉमेनक्लेचर लिहायचं आहे. अल्फाबेटिकली लिगंडचे नाव लिहायचे. अल्फाबेटिकली अमाइन आधी येते, ए आधी येते की क्लोरो आधी येते, सी. तर ए आधी येते. तर किती आहे, 3 आहे. तर सुरुवात करा, ट्राय अमाइन. किती अमाइन आहे, 3 आहे म्हणून ट्राय अमाइन. क्लोरीन किती आहे, 3च आहे. तर ट्राय क्लोरो. सुरुवातीला लिगंडच लिहायचे. ते लिगंड एकापेक्षा जास्त असेल, वेगवेगळे असेल तर त्याच्यात अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायची. 5वा रूल, नेमिंग ऑफ लिगंड. इफ देयर आर डिफरंट लिगंड इन द कॉम्प्लेक्स, डिफरंट लिगंड्स इन द complex, then write the name of ligand, write the name of ligands in alphabetical order. अल्फाबेटिकली लिहायचं आहे तुम्हाला. तर बघा काय केलं, 2 टाईपचे लिगंड होते, 3 अमोनिया 3 क्लोरो. अमोनिया आधी किती अमोनिया आहे, 3. तर ट्राय अमाइन, ट्राय क्लोरो. नंतर फेरेट लिहायची गरज आहे का, इथे निगेटिव्ह चार्ज आहे का नाही, म्हणून आयर्न लिहायचं. आयर्न आणि ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +3 म्हणून ब्रॅकेटमध्ये रोमन मध्ये 3 लिहायचं. दिस इज द ट्राय अमाइन. बघा ट्राय अमाइन, अमोनियाला अमाइन लिहितात. ट्राय अमाइन, ट्राय क्लोरो, आयर्न 3. दिस इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स. हे तिन्ही एक्झाम्पल तुम्हाला काय शिकवतात, सुरुवातीला आपण हे सगळे 5 रूल तुमच्याकडे आले. सगळ्यात आधी काय करायचं आहे, कॅटॅन आणि ऍनायन बघायचं आहे. कॅटॅन ऍनायन कसं करा, जर कॉम्प्लेक्सच्या आधी काही दिलं असेल तर तो कॅटॅन, कॉम्प्लेक्स ऍनायन. कॉम्प्लेक्सच्या नंतर काही दिलं असेल तर कॉम्प्लेक्स कॅटॅन, तो क्लोराईड वगैरे ऍनायन झाला. तर आधी कॅटॅनचं नाव लिहा, नंतर ऍनायनचं नाव लिहा. कॅटॅन, मग कॉम्प्लेक्सचं नाव कसं आहे बघा, पहिलाच रूल आहे, राईट द नेम ऑफ कॅटॅन अँड देन राईट द नेम ऑफ ऍनायन. सेकंड, मग कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं नाव कसं लिहायचं, तर कॉम्प्लेक्सचं नाव लिहित असताना आधी लिगंड लिहायचे. लिगंडचं नाव झाले, सगळ्या लिगंडचे नाव संपून झाले, त्यानंतर सेंटर मेटल आयनचं नाव लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये रोमनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रोमनमध्ये ऑक्सिडेशन स्टेट लिहायची आहे. म्हणजे सुरुवातीला लिगंड, नंतर सेंटर मेटल आयन, नंतर रोमनमध्ये ऑक्सिडेशन स्टेट. जसं की असं काय म्हटलं मी, नेम ऑफ लिगंड प्लस नेम ऑफ लिगंड प्लस उसके बाद सेंट्रल मेटल आयन आणि ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट रोमन. दिस इज द करेक्ट स्टाइल टू राइट द नेम ऑफ कॉम्प्लेक्स. लिगंड, उसके बाद सेंट्रल मेटल आयन, त्याच्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट. मग काउंटर आयन आधी असेल किंवा नंतर असेल. काउंटर आयन पोटॅशियम वगैरे, पोटॅशियम सोडियम असेल तर तुम्हाला आधी लिहावं लागेल कॅटॅन असेल तर, आणि ॲनायन असेल तर या कॉम्प्लेक्सचं ऑक्सिडेशन स्टेट नंतर. ओके, तर पहिलाच रूल आपण बघू, नेम ऑफ कॅटॅन राईट फर्स्ट, देन नेम ऑफ ॲनायन. म्हणजे कॅटॅनचं नाव आधी, नंतर ॲनायनचं नाव आधी. कॅटॅन ॲनायन संपल्यानंतर जर कॉम्प्लेक्सचं आयन लिहायचं असेल तर कॉम्प्लेक्सचं आयन कसं, कॉम्प्लेक्स आयनचं किंवा कॉम्प्लेक्सचं नाव कसं लिहू, पहिले लिगंडचं नाव. लिगंड एकापेक्षा जास्त असेल तर डाय ट्राय लावायचं, 2 असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा, 5 असेल तर पेंटा, 6 असेल तर हेक्सा. म्हणजे एकापेक्षा जास्त लिगंड असेल तर तुम्ही काय करावं लागेल, त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहावं लागेल. इफ देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ लिगंड इन द कॉम्प्लेक्स, देन राइट द नेम ऑफ लिगंड इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड देन राइट द नेम ऑफ सेंट्रल मेटल आयन अँड ऑक्सिडेशन स्टेट. लास्टली, इफ कॉम्प्लेक्स आयन पॉसेस निगेटिव्ह चार्ज, हे तिथं सांगितलं होतं, इथं काय आलं होतं, कॉम्प्लेक्स आयनवर काय निगेटिव्ह चार्ज आला तर तुमचा मेटल काय होते, मेटलला काय लावायचं, ATE लावायचं. ओके, तर हे होतं IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे रूल्स. ओके, तर एवढं तरी पाहिजे, एवढं माहीत पाहिजे. आता काही एक्झाम्पल लिहू आणि लिगंडचे नाव कशी लिहितात ते लिस्ट देतो मी तुम्हाला. ओके, हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या.
काही लिगंडचे नाव लिहू. लिगंड्स अँड नेम्स. आपण सुरुवातीला काय करू, सगळेचे सगळे लिगंड कसे करू, सगळे न्यूट्रल लिगंड बघून घेऊ. जसं की वॉटर आहे, सगळ्यांना माहिती आहे. वॉटरला ॲक्वा लिहितात, ॲक्वो. दोन वॉटर आलं, डाय ॲक्वो, ट्राय ॲक्वो. अमोनिया NH3, याला अमाइन लिहितात, पाहिला आपण. ओके. त्याच्यानंतर NH2 त्याला हायड्रोजन लिहितात. CH3 NH2 त्याला मिथिलमाइन लिहितात. मिथिलमाइन. PY दॅट इज पिरिडीन. ओके. तर हे होते न्यूट्रल लिगंड, एवढे तरी माहित पाहिजे. त्यानंतर Cl- ला क्लोराइडो, Br- ला ब्रोमाइडो. आजकाल क्लोरोस लिहितात, ब्रोमो लिहिलं तरी चालेल, ब्रोमाइडो लिहिल्यापेक्षा ब्रोमो लिहिलं तरी चालेल. I- ला आयोडो, F- ला फ्लोराइडो और क्लोरो. हे असं लिहायचं. Cn- सायनाइडो और सायनो असं लिहितात. Cl-, NO2, NO3, SO4 हे नेहमी येणारे लिगंड आहे. NO2 मायनस असतो, नायट्राइटो, नायट्रेट, नायट्रेटला नायट्रेटो. SO4 सल्फेटला काय म्हणू, सल्फेट. ATE ला ओ लावायचा, सल्फॅटो. सल्फेटला सल्फॅटो, NO2 ला नायट्राइटो, NO3 ला कधी कधी असं दिलेलं असते ONO, त्याला म्हणतात O नायट्राइटो. ओके. असा लिगंड आहे. तर हे झाले मायनस लिगंड, निगेटिव्ह लिगंड. O ऑक्झो, H- हायड्राइडो, OH- हायड्रॉक्झो. पाठकरण आहे. NH2- अमाइडो. ओके. GLY ग्लायसिनॅटो आणि ऑक्झॅलॅटो असं दिलेलं राहील तुम्हाला. तर एवढं तरी माहित पाहिजे. त्याच्यानंतर इथिलीन डायमाइन आहे, असं दिलेलं असते. NH2 CH2 CH2 NH2 इथिलीन डायमाइन. हे असे नॉमेनक्लेचर आहे, लिगंडचे नाव असे लिहायचे. ओके. जसं की आपण एक दोन एक्झाम्पल बघू. कॉपर En/2 Cl2. राईट द नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स. ओके. या कॉम्प्लेक्सचं IUPAC नाव लिहायचं आहे. तर सुरुवातीला काय करावं लागेल, इथं कॅटायन नाही आहे, एनायन नाही आहे, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. सुरुवातीला तुम्हाला X काढून घ्यावं लागेल. इथिलीन डायमाइन, इट इज अ न्यूट्रल लिगंड, इथिलीन डायमाइन. X 2 इंटू न्यूट्रल म्हणजे 0 चार्ज, प्लस 2 इंटू -1 म्हणजे क्लोरीनवर एक मायनस आहे, तर 2 इंटू -1 इज इक्वल टू 0. X प्लस 0 प्लस -2 इज इक्वल टू 0, मीन्स X इज इक्वल टू +2. हा -2 इकडे घेऊन जा, +2 जाईल. तर +2 ऑक्सिडेशन स्टेट आली. ऑक्सिडेशन स्टेट काढता येते तुम्हाला. आता पहिल्यांदा काय सांगितलं मी, कॉपर सेंटीमीटरला आहे ना, बाकीचे लिगंड आहे. आता एकापेक्षा जास्त लिगंड आहे. तर सुरुवातीला काय करायचं, इथिलीन डायमाइन किती आहे, 2 आहे. ज्याच्या नावातच डाय ट्राय आला आहे तर त्याला 20 लिहायचं. 2 असेल तर 20, 3 असेल तर 30, 4 असेल तर टेट्राकिस, पेंटाकिस, 5 असेल तर. ओके. ज्याच्या नावात डाय ट्राय असं असेल तर 2 असेल तर 20 करायचं, 3 असेल तर 30, 4 असेल टेट्राकिस, 5 असेल पेंटाकिस. ओके. आता इथे इथिलीन डायमाइन आहे, क्लोरो आहे, तर काय करा, डाय क्लोरो, 2 क्लोरो आहे, 20 इथिलीन डायमाइन. EN ला काय नाव लिहिलं मी, इथिलीन डायमाइन, इथिलीन डायमाइन. 20 डाय क्लोरो 20 लिहिलं का,
इथिलीन डायमाइन किती आहे 2 आहे, त्याच्या नावातच डाय आहे म्हणून त्याला डाय इथिलीन डायमाइन न लिहिता बीएस ट्रीस असं लिहितात. तर डायक्लोरो बीस इथिलीन डायमाइन काय लिहायचं कॉपर आणि कॉपर नंतर ऑक्सिडेशन स्टेट काय आहे 2, हे त्याचं नाव झालं. ओके, सो राईट द नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स, ट्राय दिस. Write the name of this complex. NH3 ओके. Write the name of this complex. बघा इथं कॅटॅयन आहे म्हणून कॅटॅयन काय आहे 3+ या कॉम्प्लेक्स आयनवर काय आलं -3. के म्हणजे काय पोटॅशियम, किती असले तरी एकच नाव लिहितो. काउंटर आयनला एकच नाव लिहायचं, डाय ट्राय लावायचं नाही. पोटॅशियम कॅटॅयनचं नाव लिहिलं. आता एनायन आहे तुमचा कॉम्प्लेक्स मध्ये 3 टाईपचे लिगंड आहे, एक अमाइन, एक आहे ब्रोमो, एक आहे सल्फाइड. अमाइन किती आहे डाय अमाइन, डाय ब्रोमो अल्फाबेटिकली बघा ए आला, बी आला अँड डाय सल्फॅटो. किती सल्फॅटो आहे 2. ओके, आता कॉम्प्लेक्स आयन कोणता आहे तुमचा निगेटिव्ह, तर फेरेट लिहायचं की आयआर लिहायचं. इथं निगेटिव्ह चार्ज आला तर एटी लावायचं, तर फेरेट आणि ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा 3. तर दिस इज द करेक्ट नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स. बघा कितीही कठीण कॉम्प्लेक्स आला तर तुम्ही व्यवस्थित लिहायचं कॅटायन देन एनायन. मग जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यात लिगंड आधी एकापेक्षा जास्त लिगंड असेल तर अल्फाबेटिकल, त्याच्यानंतर 2 लिगंड असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा, 5 असेल पेंटा असं, आणि शेवटी सेंट्रल मेटल आहे आणि ऑक्सिडेशन स्टेट. तर हे होतं नॉमेनक्लेचर ऑफ IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ लिगंड. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुमच्या पुस्तकात. खूप महत्त्वाचं आहे, एक क्वेश्चन यावर विचारलं जातं. तर दिस इज द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. उद्या आणखी याच्यावरच प्रॅक्टिस करू ओके नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर आजच्या दिवस एवढंच, धन्यवाद.